सर्वांना विनय जय भीम. आम्ही मनमाडकर प्रेरणाभूमी यासाठी संघर्ष करत आहोत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी मनमाड येथे विद्यार्थी आश्रम स्थापन केलेला आहे आणि त्या स्थापनेचं उद्घाटन पायाभरणी आणि उद्घाटन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलेलं आहे. आणि विशेष म्हणजे त्या आश्रमाचं नाव दादासाहेब गायकवाडांनी डॉक्टर आंबेडकर विद्यार्थी आश्रम असं ठेवलेलं आहे. मला वाटतं हे जगातील एकमेव असं आहे की त्याचं पायाभरणी उद्घाटन आणि नाव देखील त्याच व्यक्तीच्या नावाने अशी दुर्मिळ घटना आहे. आणि बाबासाहेब आंबेडकर मनमाडला 12-13 फेब्रुवारी इथे 1938 साली कामगार परिषद, महिलांसाठी परिषद आणि दलित विद्यार्थ्यांसाठी परिषद घेऊन या सर्वांना मोलाचं मार्गदर्शन केलेलं आहे. तर कामगारांना देखील त्यांनी मार्गदर्शन केलं आहे. ज्यावेळेस बाबासाहेब आंबेडकर औरंगाबादला जात असत त्यावेळेस पीपल एज्युकेशन सोसायटीचं काम चालू होतं. त्यावेळेस बाबासाहेब आंबेडकर या वसतिगृहामध्ये राहत असत आणि या वसतिगृहामध्ये त्यांची स्वतःची एक खोली तयार केली होती जेणेकरून त्यांना एकांत मिळेल, अभ्यास मिळेल. आणि तो काळ असा होता की बाबासाहेब राज्यघटना लिहित होते आणि राज्यघटना लिहित असताना त्या रूममध्ये, त्या वसतिगृहामध्ये बाबासाहेबांनी काही विशेष कलमं म्हणजे कामगारांविषयी जे विशेष कलमं आहेत त्या रूममध्ये बसून तयार केलेली आहेत, लिहिलेली आहेत. पण दुर्दैवाने असं सांगावंसं वाटतं की त्या वास्तूची इतकी पडझड झालेली आहेत की मुलांना बसण्याची व्यवस्था नाही, खाण्याची व्यवस्था नाही. आम्ही मनमाडकर जे संचालक मंडळ आहे त्यांचा आम्ही पाठपुरावा करतो पण ते आमच्या ऐकण्याच्या मनस्थितीत नाहीत. म्हणून आम्ही हे प्रेरणाभूमी हे महाराष्ट्र सरकारने जाहीर करावी आणि तिथे राष्ट्रीय स्मारक व्हावं. जसं दादर येथे चैत्यभूमी आहे, येवला येथे दीक्षाभूमी आहेत, नागपूरला दीक्षाभूमी आहेत आणि दादरला चैत्यभूमी आहेत, धुळेला एक लांडोर बंगला आहेत, तळेगावला एक आता त्यांचं स्मारक झालेलं आहेत. याच धर्तीवरती गव्हर्नमेंटनी ती वसतिगृह ताब्यात घेऊन ती जी जागा आहे 4 एकर जवळजवळ त्या 4 एकरचं डेव्हलपमेंट करावं आणि तिथे नॉलेज हब मुलांना शैक्षणिक सुविधा उपलब्ध करून द्याव्यात. त्या ठिकाणी मुलांची लायब्ररी असेल, विद्यार्थ्यांची राहण्याची सोय असेल आणि मुलांना IT जे आजकाल आधुनिक नॉलेज आहे ते मिळालं पाहिजे. यासाठी आम्ही हे संघर्ष करत आहोत आणि या संघर्षाला पाठपुरावा करण्यासाठी आम्ही महाराष्ट्र गव्हर्नमेंटकडे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पर्यटन विभागाचे मंत्री आशिष शेलारजी, समाज कल्याण मंत्री संजय सिरसाटजी आणि केंद्रीय समाज कल्याण मंत्री रामदासजी आठवले यांच्याकडे देखील निवेदन दिले आहेत. पण निवेदन देऊन देखील अजून काही कारवाई झालेली नाही आहे. त्यासाठी आम्ही हा संघर्ष करत आहोत. त्यासाठी आम्ही चैत्यभूमी येथे लोकांना जागृत करण्यासाठी, आंबेडकरी जनतेला जागृत करण्यासाठी एक स्टॉल उभारून लोकांना जागृत करत आहोत. त्यासाठी आम्ही मनमाडला आंदोलन देखील केलेलं आहे आणि विविध ठिकाणी प्रोग्राम घेऊन आम्ही लोक जागृती करण्याचं काम करत असून ही प्रेरणाभूमी व्हावं ही पूर्ण मनमाडकरांची इच्छा आहे. आणि मनमाडकरांचा विकास ह्या दृष्टीने होईल, ज्या दिवशी प्रेरणाभूमी होईल त्याच दिवशी मनमाडच्या विकासाला सुरुवात होईल. कारण ज्या ठिकाणी मोठं हब असेल, मुलांची शिक्षणाची सोय असेल तिथे ऑटोमॅटिक रस्ते सुधारले जातील, आजूबाजूचं व्यवसाय वाढले जाईल. प्रेरणाभूमीचा विकास पर्यायाने मनमाडचा विकास या दृष्टीने मी हा विचार करून आम्ही जे मनमाडकर आहोत जे नोकरीनिमित्त बाहेर गेलेत ते सर्व सुशिक्षित मंडळी एकत्र येऊन प्रेरणाभूमी विकास कृती समिती स्थापन केली आणि त्या माध्यमातून आम्ही हे कार्य करत आहोत. आणि हे कार्य करत असताना आम्ही स्वतःच्या खिशातून पैसे घालून, स्वतःच्या वर्गणी काढून आम्ही हे करत आहेत. कुणाला अजून काही मदत घेतली नाही आणि घेणार पण नाही. आम्ही आमच्या प्रयत्नांनी करणार आहोत आणि बाबासाहेबांचं मनमाडमधील ऐतिहासिक स्मृती वास्तू जतन करण्यासाठी आम्ही आंबेडकर प्रेमी वचनबद्ध आहोत आणि ते केल्याशिवाय आम्ही राहणार नाहोत. धन्यवाद. मेसेज द्यायला इथे आलेलो आहे म्हणजे मनमाडची जी वास्तू आहे त्याला गव्हर्नमेंटने लवकरात लवकर प्रेरणाभूमी म्हणून एक शासकीय मान्यता द्यावी. तिथे एक मोठं राष्ट्रीय शैक्षणिक केंद्र उभं राहावं आणि 17 नोव्हेंबर हा प्रेरणा दिन म्हणून साजरा करण्यात यावा अशी आमची माफिक अपेक्षा.